विधानवाद आणि राज्य कल्याणकारी तंत्रविज्ञानाला शास्त्रीयदृष्ट्या सम्मिलित करताना येथील साम्राज्यवादी, चातुर्यवर्णवादी आणि फॅशिस्ट अशा धार्मिक व्यवस्थेवर डायरेक्टली अटॅक करून येथील दलित, वंचित, पीडित, शोषित जो जनमानस होता, जो विभागलेला होता, त्या सर्व समाजाला एक आशेच्या स्वरूपात समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि राज्य कल्याणकारी तंत्रविज्ञान याचा सम्मिलित करून त्याच्यामध्ये एक आशेची किरण आणि आम्हाला मानव म्हणून मान्यता नव्हती, तर मानव म्हणून मान्यता देऊन आणि नंतर मानवाधिकारसुद्धा देऊन आम्हाला एक प्रकारे मानव बनवणारे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही रविदास सत्यशोधक समाज आज घेत आहे. त्याबद्दल मी सर्वात प्रथम या सर्व आयोजकांचे अभिनंदन करेन. कारण बाबासाहेब आंबेडकर फक्त कोणा एका जातीचे नव्हते, कारण आंबेडकरवादाची जी प्रथम आणि अंतिम शर्त काय असेल तर ती आहे जाती अंत. जाती अंत हीच आंबेडकरवादाची प्रथम आणि अंतिम शर्त आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे कुळवाडी भूषण, मेजर सुभेदार आमचे शंकरराव सोनवणे, तसेच शाहीर केहू भावस्कर गुरुजी, आदरणीय विचार मंच आणि आमचे बुलढाण्याचे कांशीरामजी, कर्मयोगी BS खरात गुरुजी, तसेच रविदास सत्यशोधकचं निरंतर असं काम करणारे शिराळे साहेब, भीमसेन शिराळे साहेब, रिटायर्ड BDO, आणि आत्ताच त्यांचं भाषण आपण ऐकलं असे आमचे बशिरे सर, त्यांनी अगदी वास्तववादी जे उदाहरणं होते ते उदाहरणं देऊन त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की आज आंबेडकरवादाची आम्हाला काय गरज आहे. तर आज आपण पाहत आहात की जेव्हापासून खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण याच्यामुळे आपण पाहिलेलं आहे की एक प्रकारे प्रायव्हेटायझेशन आल्यामुळे संविधान एक प्रकारे हे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमचा जो संघर्ष आहे हा मेहनतकश आणि गैरश्रमिक जे आहेत किंवा मी म्हणेन की जे परजीवी आहेत, जे दल्ले आहेत, असा आमचा हा सनातन संघर्ष आहे. आणि हा संघर्ष आमचा जो आहे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठीच महात्मा फुले असतील, बिरसा मुंडा असेल, रविदास असेल किंवा सत्यशोधक आमचे कबीर असतील. तर कबीर महाराज म्हणायचे की कबीरा कुआ एक है पानी भरे अनेक, कबीरा कुआ एक है पानी भरे अनेक, अरे भांडे भी भेद है पाणी संपे एक. रविदासजी महाराज तेच म्हणायचे, हे राजा तू काय का राजा, हे राणी तू काय की राजी, एक ही चाम के सब बने, एक ही चाम के सब बने. आणि ऑल द ह्युमन बिंग्स आर होमोसेपियन्स असं आता सायन्स सुद्धा सांगते. सायन्स सुद्धा काय सांगते, ऑल द ह्युमन बिंग्स आर होमोसेपियन्स. म्हणजे एक प्रकारे आपण पाहाल की इमर्जन्सीमध्ये एखाद्या वेळेस जर एखादा जैन असेल पण त्या जैनाला मुसलमानाचं रक्त चालते की नाही, किडनी ट्रान्सप्लांट आहे, आपले डोळे आहेत हे चालतात की नाही. ते मनुष्य मात्रामध्ये जे आहे ही जात नाही आहे, सर्व मनुष्याची जात एकच आहे. त्यामुळे आंबेडकरवाद तर आपण आंबेडकरवादी म्हणत असू तर आपण मग ते सोमस, भानुवन जे आहे किंवा आमच्यामध्ये पण जे 12 बलुतेदारामध्ये सुद्धा 12.5 जाती असतात तर त्या आपण संपवायला पाहिजे. मी तर इथून पुढे आव्हान करेन की 12 बलुतेदाराचं आपण काम करतो तर किमान 12 बलुतेदाराचा एकत्रित असा सामूहिक विवाह सोहळा व्हायला हवा. एकत्रित सामूहिक विवाह सोहळा तरच जाती अंत होऊ शकेल, नाही तर अन्यथा काय मग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कौतुक करेल की आजकाल जो सांस्कृतिक वाद पोकाळलेला आहे, सांस्कृतिक दहशतवाद कसा आहे की एकच एक माणूस नेहमी भाषण करते, एकच एक माणूस प्रास्ताविक करते, एकच जण संचलन करते. अक्षरशः अनेक वेळा तर मी संचलनाचा माईकसाठी 3-3 जण असे टपलेले असतात. आणि अशामध्ये सर्वीकडे आज जे आहे ते वातावरण जे होतं हे नाचायचं वातावरण एक प्रकारचे डीजेवर. तर डीजेचा मुद्दा बशिरे सरांनी घेतला तर नाचायचं वातावरण असताना हा एक वैचारिक कार्यक्रम इथे घडून आणला. त्याबद्दल रविदास समाजाचे मी खरोखर अभिनंदन करेन. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, कारण रविदास जे म्हणायचे की समाजवाद आत्ता आपण ऐकतो, मार्चच्या पूर्वी जो समाजवाद रविदासांनी सांगितला, याचा चाऊ राजमय जहाँ मिले सबको अन्न,
छोटो बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं होतं, बेगमपुरा ही एक कॉन्सेप्ट दिली होती. आता बेगमपुरा म्हटलं की आपल्याला वाटतं का कोणती तरी मुमताज बेगम वगैरे असं आहे. तर बेगमपुरा म्हणजे जिथे गम नाही आहे, म्हणजे स्वर्ग तर नाही आहे, स्वर्ग काल्पनिक आहे. त्यामुळे काही स्वर्ग है तो उतारला धरती पर. तर तो ते जो स्वप्न होतं ते रविदासांनी पाहिलं होतं, कबीरांनी पाहिलं होतं, बिरसा मुंडांनी पाहिलं होतं. बिरसा मुंडा, आता मी नेहमी आदिवासी